नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर। आत्ता छान उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे छान हिरव्यागार कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत आणि त्या कैरीपासून विविध पदार्थ बनवण्याची आपल्याला इच्छा असते। असेच काही पदार्थ आज मी आपणासमोर दाखवणार आहे। आज आपण तक्कू कैरीचे तक्कू बनवणार आहोत। अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे। आपण अगदी झटपट बनवू शकतो आणि रोजच्या जेवणात आपल्या हा पदार्थ असला तर खूपच छान। तर त्यासाठी मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुतल्या आणि त्याची सालं काढली आहे आणि आता मी किसून घेते। त्या कैऱ्या छान किसून घ्यायच्या आणि त्या कैऱ्यांपासून आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे तक्कू बनवणार आहोत। ही आपली तशी पारंपरिक रेसिपी आहे। त्या तक्कूसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। पहिला तक्कू बनवतो आहे, हा पहिला साधारण बेसिक तक्कू आहे, हा केला जातो हा। त्यासाठी मी 1 वाटी कैरी घेतलेली आहे, किसलेली कैरी। गूळ घेणार आहे 2 ते 3 चमचे, आपल्या आवडीनुसार घ्या, पण मी 2 ते 3 चमचे घेणार आहे। लाल तिखट घेतले, मोहरी फोडणीसाठी, जिरं, हळद, मीठ, हिंग आणि तेल। चला तर मग आपण आपल्या बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी काय करणार आहे की कढल्यामध्ये माझ्या तेल घेतले, त्यात मोहरी टाकलेली आहे, नंतर त्यात मी हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर टाकली आहे। गॅस बंद करून मी लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे, थोडंसं मीठ घातलं त्यात। आणि आता ही फोडणी मी एका काचेच्या बाउलमध्ये काढते आणि थोडा वेळ गार करायला ठेवते। 1 वाटी आपला तक्कू बनवणार आहोत आपण, त्यासाठी मी हे 3 चमचे फोडणी घेतली आहे आणि बाकीची फोडणी आपण दुसरा तक्कू करणार आहोत, त्यासाठी मी बाजूला ठेवली आहे। तर ही 3 चमचे मी फोडणी इथे गार करायला ठेवली आहे। आणि आता आपण आता ही फोडणी गार झाली आहे, त्याच्यात मी 1 वाटी तो आपण किसून घेतलेला कैरीचा किस टाकलेला आहे आणि तो चांगला हाताने मिक्स करून घेते की जेणेकरून कैरीतलं जे पाणी आहे ते बाहेर येईल आणि तो फोडणी जी आहे ती सगळी छान प्रकारे त्या कैरीला लागेल। असं हातानेच केलेलं जास्त चांगलं राहतं। आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, चवीपुरतं, आपल्या चवीनुसार टाकावं। आपण फोडणीत पण टाकलं होतं, पण फोडणीचे 2 अर्धे भाग केलेत, आत्ता आपण अर्धी घेतली आणि हे त्यामुळे ते लक्षात ठेवून आपण त्याप्रमाणे मीठ घालूया। ते थोडंसं घातलं आता मीठ। त्यानंतर आता 1 वाटी आपला कैरीचा किस होता, त्याला मी 2.5 ते 3 चमचे गूळ घालणार आहे। म्हणजे मला जास्त गोडही नको, तरी पण आपण आपल्या चवीनुसार घ्यावं, पण 2.5 ते 3 चमचे सफिशियंट आहे 1 वाटीसाठी। आणि गूळ घालूनही तो छान मिक्स करायचा। मी हा माझा किस घेतलेला आहे, तुम्ही जर आपला साधा गूळ घेतला तर त्याचे तुकडे करून घातले तर तो मुरायला वेळ लागेल, पण गुळाचं जे पावडर आहे त्यामध्ये लवकर मुरेल। अशा प्रकारे आपला पहिला तक्कू तयार झालेला आहे। रोजच्या जेवणात आपल्या असेल तर खूपच छान वाटतं, चवीला आंबट, गोड आणि थोडासा तिखट आणि हिंगाच्या फोडणीचा वेगळा स्वाद त्याला येतो। अशा प्रकारे आपला पहिला तक्कू तयार। आता पुढला दुसऱ्या प्रकारचा तक्कू बघणार आहोत आपण। त्यासाठी मी 1 वाटी कैरी घेतलेली आहे, किसलेली, 1 कांदा कापून घेतला बारीक, त्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत 2 ते 3 चमचे, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, गूळ लागणार आहे आपल्याला, पुन्हा मीठ, तेल आणि हिंग। चला तर मग पुढचा तक्कू बनवायचा। या तक्कूसाठी मी काचेच्या त्या बाउलमध्ये पहिल्यांदा कैरीचा पीस आणि कांदा मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर आता मी ते हलवून छान, मग त्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट घालते। अबोडधबोड आहे हा शेंगदाण्याचा कूट, खूप बारीक केलेला नाही आहे, कारण की दाताखाली आला की तो छान लागतो, असं क्रंच आला की आंबट गोड चव आणि त्यात शेंगदाण्याच्या कुटाचा तो असा येणारा क्रंच खूप छान वाटतो। हे पण छान मिक्स करून घेते मी, चांगल्या प्रकारे मिक्स करून कैरीतनं थोडं पाणी हळूहळू त्यातनं बाहेर येईल। आणि आपण मगाशी जी ठेवली होती फोडणी ती आता मी यामध्ये घालते, फोडणी घालून मिक्स करते छान। फोडणीत थोडंसं मीठ होतंच आपल्या। आता हे हळूहळू मिक्स करायचं। ह्यात कांदा घातल्यामुळे त्याला मॉइश्चर राहतं थोडंसं, त्यामुळे त्याला लवकर थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे मी ते हाताने न करता चमच्याने केलेलं आहे। त्यात थोडासा गूळ घातला होता आणि आता हे आपलं सर्व करते मी
अशा प्रकारे आपला दुसरा तक्कू तयार झालेला आहे. हा आपण आता तिसरा तक्कू बनवणार आहोत. हा हिरव्या मिरचीचं वाटण लावलेला तक्कू असणार आहे. हाही खूप छान लागतो. त्यामध्ये पुदिन्याचीही चव असणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघू. त्यासाठी 1 वाटी कैरीचा किस घेतला, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला, ओल्या नारळाचा आणि थोडासा मोठा लांबसर कापून घेतला. नंतर वाटणासाठी मी इथे पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि मिरची घेतली. त्यानंतर हिंग, गूळ, मोहरी, मीठ, लाल तिखट, हळद, तेल हे घेणार आहोत. इथे आपण आणि पुदिना 5-6 मिरच्या, 5-6 लसूणचे आणि कोथिंबीर हे आपण आता मिक्सरमध्ये त्याचा चांगला ठेचा बनवून घेऊ. तत्पूर्वी मी त्याच्यावरती थोडंसं जिरं घालते, छोटा चमचा, आणि चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहे. पण आपण तक्कूमध्ये हा ठेचा घालू तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण यात मीठ घातलं, त्याप्रमाणे आपण तक्कूत मीठ घालूया. चला ते वाटून घेते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित. एक हा तक्कूही खूप छान, ह्याची चव ठेचामुळे वेगळीच येते. तो वाटून झालेला आहे. त्यानंतर आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बाऊलमध्ये जो वाटीभर आपला किस होता कैरीचा तो ठेवला होता 15-20 मिनटं, आणि आता तो मी 15-20 मिनटानंतर तो काढून घेते. आता आपण तक्कू बनवायचं मग किस चांगला पिळून काढून घेतलं. आता त्यासाठी फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं. त्यात मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की आता मी त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे. मोहरी छान तडतडली आहे, आपण पाहू शकता. मोहरी तडतडल्यावरच जिरं घालूयात, म्हणजे मोहरी आपल्या दाताखाली आली तरी त्याचा कडवटपणा लागणार नाही. जिरं आता छान तडतडलं की मी आता गॅस बंद करून टाकते. गॅस बंद केला आहे. काही सेकंदानंतर आता मी त्यामध्ये हिंग घालते. हिंग, हळद आणि मीठ घातलं थोडंसं. आणि नंतर आता आपण हा बाऊलमध्ये हा पिळून घेतलेला जो कैरीचा किस आहे पाण्यात ठेवून पिळून घेतलेला तो घेते. चांगला पिळून घेतला आहे पाण्यात मी. आणि ते पाणी जे आहे त्याचं आपण कच्च्या कैरीचं पन्हं बनवू शकतो. त्यात साखर किंवा गूळ आणि मीठ घालून, वेलदोडा पूड घालून. आता यामध्ये आपण बाऊलमध्ये तो पिळून घेतलेला किस घेतला कैरीचा. त्यात अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे, ओल्या नारळाचं आपण किसून घेतलेलं. ते मोठं थोडं घेतलं कारण की ते चवीला छान लागतं मोठं असलं खोबरं. यामध्ये आपण वाटलेला ठेचा जो आहे, मिरची, कोथिंबीर, पुदिना, लसणाचा, तो छान मिक्स करून घेते यामध्ये. या ठेच्यामुळे त्याला वेगळीच चव येते. आता मीठ मी मगाशी घातलं होतं त्याप्रमाणे लक्षात घेऊन आता थोडं कमी घातलेलं आहे. आता यात गूळ घालूयात. यामध्ये मी साधारण 2-2.5 चमचेच गूळ घालणार आहे. थोडा कमीच घालते कंपेअरली, कारण की ह्या ठेच्याला आंबट गोडपेक्षाही तिखट अशी ठेच्यामुळे जी येणारी चव आहे ती पण छान लागते. हाही ठेचा नक्की करून पहा. ह्याची गंमत न्यारीच आहे. हा खूपच छान लागतो, आणखीनच वेगळा लागतो. आणि आपण ह्याला त्यात जिरं वगैरे घालून केलेली त्याची जी फोडणी आहे त्याचा तडका दिलेला आहे छान. थोडीशी गार केली फोडणी, म्हणूनच आधी बनवून ठेवली होती. आणि आता हे छान प्रकारे आपण मिक्स करूया. हे सगळे तक्कू जे आहेत आपण हे बनवून ठेवायचे. आपण जर त्यासाठी गूळ जर वापरला, हा पावडर फॉर्ममधला जर गूळ वापरला तर त्यात लवकर मिक्स होतो, 5-6 तासात आपण खाऊ शकतो. दुसरा गूळ वापरला तर त्याला वेळ लागेल. त्यामुळे शक्यतो पावडर गूळ वापरा. हे आपला आत्ता बनवलेला हिरव्या ठेचाचा तक्कूही तयार आहे, आपण पाहू शकता. आपल्याला जर हे तिन्ही प्रकारचे तक्कू नक्की आवडतील, नक्की करून बघा. आणि आवडल्यावरती आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर. तोवर निरोगी राहा, रुचकर खा.